कर्जमाफीचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि खरं तर उशीर 30 जून ही तारीख होती, परंतु थोडा उशीर होतोय. उशीर कशासाठी होतोय की शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच होतो. मुख्यमंत्र्यांनी काल ज्या 2 अटी होत्या त्या 2 अटी कॅन्सल केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफी त्या कॅन्सल केलेल्या आहेत. म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे की आम्ही 5 जुलै तारीख दिली. इन्कम टॅक्सच्यापासून जे मोठे शेतकरी, ही कर्जमाफी ही गरीब शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. हा आमच्या राज्य महायुती सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदेसाहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, आमचा सगळ्यांचा उद्देश आहे. त्यामुळं आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्याला यामध्ये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही हे पाठीमागं. त्यामुळेच खरं थोडा उशीर झाला, ती यादी वेळा उशीर झाला. पण तुम्हाला मी सांगतो, लवकरात लवकर साधारणतः 30 जुलैच्या अगोदर ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्याला दिली जाईल. देवेंद्रजींनी केंद्राचं नेतृत्व करावं, म्हणजे राज्यात ते एवढे पॉवरफुल. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की महाराष्ट्र खूप दिवस झालं वाट बघतोय की भारतामध्ये आपल्या देशाचा भारत देशामध्ये आपल्या राज्याचा कोणीतरी मराठी माणूस हा 1 नंबरच्या खुर्चीवर बसावा. त्यात महाराष्ट्राच्या जनतेचे काय चुकीचं नाही. आपण पाहिलं की यशवंतराव चव्हाण साहेबांना त्यामध्ये हुलकावणी मिळाली, आदरणीय पवार साहेबांना, शरद पवार साहेबांना ती हुलकावणी मिळाली. येणाऱ्या काळामध्ये मी मागाशी तुम्ही ऐकलं, योग्य वेळी कदाचित 2029 असेल, कदाचित 2034 असेल, योग्य वेळी ज्यावेळेस 29 नंतर असेल किंवा 34 नंतर असेल, या देशाचा प्रमुख हा महाराष्ट्राचा व्हावा, ही महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे. आणि महाराष्ट्रातल्या मागाशी शेतकऱ्यांचा कार्यक्रम होता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची इच्छा आहे. एक मिनिट, हा कार्यक्रम भाजपचा वगैरे जरी भाजपचा कार्यक्रम नव्हता, भाजपचा कार्यक्रम तो किसान मोर्चाचा होता, पण राज्याचा कृषी मंत्री म्हणून त्या सर्वांनी मला आमंत्रित केलं होतं. शेवटी तो कार्यक्रम कुठल्यापेक्षा तो कार्यक्रम शेतकऱ्यांचा होता आणि शेतकऱ्यांच्या कार्यक्रमाला राज्याच्या कृषी मंत्र्यांनी गेलं पाहिजे आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना काय मदत करतोय हे ते त्यांना सांगितलं पाहिजे. आणि तो कार्यक्रम पक्षाचा विषय सोडून द्या, त्या कार्यक्रम हा शेतकऱ्यांचा होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या मोर्चाचे अध्यक्ष यांनी मला स्वतः पर्सनली निरोप दिला. त्यामुळे मी कृषी मंत्री म्हणून मी कार्यक्रमाला. हवामान विभागाचा अंदाज आहे, आपल्याला माहिती आहे की खरं तर एल निनोचं संकट आहे तर 100% आहे आणि हवामान बदलामुळं पाऊस जादा पडतोय. काही ठिकाणी पाऊस हा आपल्याला माहिती आहे की मुंबई, ठाणे, रायगड किंवा त्या पट्ट्यामध्ये पाऊस जास्त झाला होता. पाऊस जो कमी आहे तो पाऊस विदर्भ, मराठवाड्यामध्ये थोडा पाऊस कमी आहे. आणि एक हवामान विभागाचा अंदाज आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या पुढं किंवा 25 तारखेच्या आसपास विदर्भ, नागपूरमध्ये पाऊस चांगला पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पण शेवटी तो अंदाज आहे, पण आपण पाऊस जास्त पडावा अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. साधारणतः राज्यामध्ये आज अखेर 70% पेरणी, जे आपलं उद्दिष्ट आहे 70% पेरणी ही झालेली आहे आणि अजूनही 30% पेरणी अपुरी आहे. परंतु निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये साधारणतः एक अंदाज आहे की जुलै अखेर पेरणी होईल. काही ठिकाणी जो जादा पाऊस झालेला आहे तिथं खरं तर आपल्याला माहिती आहे की पाणी जादा असल्यामुळं किंवा आपण तिथं ही नसल्यामुळं तेवढी पेरणी लांबलेली आहे आणि काही ठिकाणी ओलावा कमी असल्यामुळं पेरणी झालेली नाही. परंतु निश्चित प्रकारे हवामान विभागाचा अंदाज आहे की साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या राज्यामध्ये म्हणजे विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचा पाऊस अपेक्षित आहे. पेरण्यांच्या बाबतीतला प्रश्न असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर सुद्धा एक मोठं आव्हान आहे, यांना तुम्ही काय सांगू? शेवटी 100% आव्हान तर आहे. आपल्याला माहिती आहे की शेवटी हवामान विभागाचा अंदाज आहे की बाबा आता पाऊस पडेल, आपण आता ती अपेक्षाच ठेवली पाहिजे. आणि मागच्या तुम्हाला माहिती आहे की 8-15 दिवसामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे आणि अजूनही पाहिजे पुरेशा प्रमाणात हा पाऊस विस्तृत झालेला नाही. त्यामुळे विस्तृत पाऊस येणाऱ्या जुलै अखेर व्हावा हीच खरं तर अपेक्षा आहे आपल्याला. मामा, ते वीज बिल जे माफ केले शेतकऱ्यांचं त्या बाबतीत थोडासा संभ्रम आहे. विरोधक म्हणतात की जुनंच काय नेमकं आहे शेतकऱ्यांसाठी नव्हे ते वीज बिलाचं? आता कोण संभ्रम म्हणते मला माहीत नाही, परंतु आता आपण सगळेजण शेतकरी आहोत. आपल्याला माहिती आहे की शासनाने 2 वर्षापासून 7.5 HP हॉर्सपॉवरपर्यंत जी 7.5 हॉर्सपॉवरच्या आत असणाऱ्या शेतकऱ्यांना जी वीज माफीची सवलत दिली होती आणि साधारणतः आणि त्याच्या अगोदर ही सवलत आत्ता 2 वर्षापूर्वी झाली. ह्याच्या अगोदर अनेक शेतकऱ्यांचं बिल हे पेंडिंग होतं आणि साधारणतः खूप मोठा त्याचा आकडा मला वाटतं 48,000 कोटीच्या आसपास कमी जास्त तो आकडा असावा.
आणि तो बिल पेंडिंग असल्यामुळं आजच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला आहे की ते बिल ते संपूर्ण ती बिलाची वीज बिल त्यांचं सगळ्यांचं शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्सपावरच्या आतल्या त्या सर्वांचं माफ केलं जाणार आहे. आम्हा ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत पीक छोटंसं उगवून आलं ना, आता पिकांनी माना टाकलेली आहे. बियाण्याबद्दल प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित होत नाही. 100% बियाण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये काही ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. विशेषतः आपल्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये ह्या तक्रारी जादा आहेत आणि त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे कृषी विभागाने त्या बाबतीमध्ये पाहणी ही केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर निश्चित जिथं बियाणं अप्रमाणित आढळलेलं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे निश्चित प्रकारे जिथं जिथं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे बियाणं आम्ही बदलून द्यायचं आधी दिलेलं आहे आणि शासनसुद्धा या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदत करणार आहे. 100% त्या कंपनीवरती कारवाई आम्ही करणार आहोत. मामा काही ठिकाणी खताचा तुटवडा जाणवतो, युरिया वगैरे specifically ते कसं करणार? कारण जिथं पाऊस खताच्या बाबतीमध्ये आज तरी आपल्याला माहिती आहे की साठा आपला खताचा हा व्यवस्थित आहे, परंतु जिथं आपल्याला आमच्याकडे शेतकऱ्यांकडे आम्ही शेतकऱ्यांना जर आमच्याकडे कृषी विभागाशी संपर्क साधला जिथं कमी असेल तिथं व्यवस्था केली जाईल. त्याचा कोण असा तुम्हाला नेता वाटतो जो एक नंबरच्या पदावर बसू शकतो? देवेंद्र फडणवीस आता अर्थातच देवेंद्र फडणवीस साहेब काय ते केंद्रात गेले तर मग राज्यात काय? या बाबतीमध्ये आज त्याच्यावर ऐका ना आज त्याच्यावरती बोलणं उचित नाही. मला कधी माझ्या पक्षाच्या अध्यक्षा त्या माझ्या नेत्या त्या खुर्ची बसव मला सगळ्यात पहिला आनंद मला जास्त होणार आहे. मग महिला मुख्यमंत्री म्हणून 100% मला तो पहिला आनंद होणार आहे. काय कोण? सुनेत्रा वहिनी कोण दुसरं कोण हे काय तो दुसरं वहिनी आमचे तटकरे आणि जयंत पाटील सीएम साहेबांना भेटले पुन्हा reunion. या बाबतीमध्ये मला काही माहिती नाहीत. आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, तटकरे साहेब आहेत, प्रफुल्लभाई पटेल आहेत, छगन भुजबळ साहेब आहेत. हे जे सगळे जे निर्णय एकत्र बसून निर्णय घेतात आणि ते जे निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल. सच्चिदानंदांनी नोटीस पाठवली. असे सच्चिदानंदात मी जास्त बोलत नाही. आता कोण असे म्हणण्यापेक्षा असतात काय माणसं त्यांना वाटलं असं, परंतु असं कुठं काहीही नाही. आता मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही, कोणाबद्दल काही बोलणार नाही. त्यांचा रोग तटकरे पटेलांकडे आहे की या नोटीस मागे तेच आहे. कुणाचाही रोग तटकरे पटेल साहेबांकडे नाही. ते आमचे नेते आहेत. सुनेत्रा वहिनी पवार, तटकरे साहेब, प्रफुल्लभाई, भुजबळ साहेब कालही एकत्र आहेत, उद्याही एकत्र राहतील. भविष्यात सगळे आमची राष्ट्रवादी ही भक्कम आहे. विनाकारण त्यामध्ये कुठं कोण भेटलं कोण काय भेटायला का कोणी कामासाठी मी सकाळी कार्यक्रमाला गेलो होतो. याचा अर्थ भेटलं कार्यक्रमाला गेलं किंवा एखाद्या वेगळ्या कामासाठी भेटले गेलं याचा अर्थ वेगळा अर्थ काढणं चुकीचं आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा जी माहिती आहे त्यांनी ती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. अखेर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही वेळोवेळी जी डेट आहे ती चेंज करत आहात तर एक फिक्स डेट सांगा. त्यांनी सांगितले की काल मुख्यमंत्र्यांचा सत्कार सोहळा होता तो आयोजित करण्यात आला होता आणि यामध्ये जो निर्णय आहे तो घेण्यात आला. शेतकऱ्यांची वीज बिल माफीचा सुद्धा निर्णय घेण्यात आला. आता फक्त वीज बिल माफी नाही तर त्यांचं जे बिल आहे ते कायमचं आता कोरं होणार आहे. सोबतच शेतकरी कर्जमाफीची जी तारीख आहे ते आता आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर त्यांनी ठरवलेली आहे. आषाढी एकादशीचा सण हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा सण असल्याने त्या सणाच्या दिवशी जे शेतकरी बांधवांचे कर्जमाफी आहे ती करणार आहेत. कारण 30 जुलैपूर्वीच यांनी हे असे जाहीर केलेलं होतं की 30 जुलैपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल आणि त्याचा जो मुहूर्त आहे तो आषाढी एकादशीला आता ठरलेला आहे.